वसई विरार शहरातील रेल्वे स्थानक परिसर पुन्हा एकदा फेरीवाल्यांच्या विळख्यात अडकलाय. महापौर अज्जू पाटील यांनी एप्रिल महिन्यात झालेल्या महासभेत आठवडाभरात रेल्वे स्थानक फेरीवाला मुक्त करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र महिना उलटल्यानंतरही परिस्थिती कोणताही मोठा बदल झालेला दिसत नाही. वाढती लोकसंख्या आणि नियोजनाचा अभाव यामुळे वसई विरार शहरात फेरीवाल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. स्थानिक फेरीवाल्यांसोबतच मुंबई, पालघर आणि आसपासच्या भागातून येणारे विक्रेतेही आता शहरातील मुख्य चौक, वर्दळीचे रस्ते आणि रेल्वे स्थानक परिसर व्यापताना दिसत आहेत. विशेषतः नालासोपारा पूर्व आणि विरार पश्चिम रेल्वे स्थानक परिसरातील परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. आधीच अरुंद असलेल्या रस्त्यांवर एका बाजूला अवैध रिक्षा थांबे तर दुसऱ्या बाजूला फेरीवाल्यांचे स्टॉल उभे राहत असल्याने वाहतुकीवर मोठा ताण निर्माण होतोय. पदपथ अतिक्रमणामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालावे लागत आहे. संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी वाहन चालकांना साधी दुचाकी वळवतानाही मोठी कसरत करावी लागते. अनेकदा रिक्षा किंवा फेरीवाल्यांच्या स्टॉलला धक्का लागल्याने वाद निर्माण होत असल्याची प्रतिक्रिया प्रवाशांनी व्यक्त केली आहे. दररोज वाहतूक कोंडी, प्रचंड गर्दी, किरकोळ अपघात आणि अस्वच्छतेच्या समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागते. त्यामुळे फेरीवाल्यांविरोधात कठोर आणि सातत्यपूर्ण कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली. द पोलीस न्यूजसाठी नितीन पाटील, वसई विरार.